नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाची माहिती आणलो आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागाचे किती पदे येणार आहेत, एक अंदाजा आकडा मी जवळपास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर पहा, संपूर्ण यामध्ये पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आरोग्य विभाग जे आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, त्यानंतर DMR आहे, त्यामधला पण यामध्ये आकडा जवळपास यामध्ये आपण कव्हर करणार आहे. त्या व्यतिरिक्त काही झडपी ज्या आहेत किंवा मग काही महानगरपालिका आहेत, त्यामध्ये पण भरती होणार आहे. तर ही व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघा, डिटेल माहिती आपण यामध्ये कव्हर करणार आहे. तर पहा, जर जो कोणी अभ्यास वगैरे करत नसेल, स्टडी करत नसेल, तर स्टडीला लागा मित्रांनो, कारण खूप महत्त्वाची संधी असणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व जे आहे पूर्ण महाराष्ट्राचे कोणत्या विभागाचे किती पदे जे आहेत असतील ते आपण यामध्ये पाहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, सर्वात अगोदर सर्वांनी जे आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक केला तर तेवढंच मोटिवेशन येत असतं मित्रांनो परत व्हिडिओ बनवण्यासाठी. तर पहा, मोठी भरतीची संधी तयारी करा, सुवर्ण संधीला गाठा. ठीक आहे. सर्वात अगोदर जे विभाग आहे जे आपण पाहणार आहे त्यामध्ये पहा, या ठिकाणी मृद व जलसंधारण विभाग, यामध्ये पहा जवळपास 8,000 प्लस पदे यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. मृद व जलसंधारण जे विभाग आहे त्यामध्ये. त्यानंतर जे आपला विभाग आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, या विभागामध्ये जवळपास 5,000 पदे जे आहेत यामध्ये भरली जाणार आहेत. तर सर्वांनाच माहिती आहे 5,000 पदांचा जो व्हिडिओ आहे याविषयी पण बनवला आहे, पण लक्षात असू द्या यामध्ये पूर्ण 5,000 पदे हे स्टाफ नर्सचे नसणार आहेत. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. 5,000 पदे म्हटले की हे सर्व स्टाफ नर्सचे नाही आहेत. यामध्ये जी पदे आहेत, काही पदे जे असणार आहेत यामध्ये जे आहेत नर्सिंग असतील आणि काही दुसरे पदं असतील. तर यामध्ये जवळपास जे आहेत आपल्याला PSC असेल, त्यानंतर मग सब सेंटर असेल, या ठिकाणचे हे MPW असेल, मग त्यानंतर मग सर्वंट असतील, सुपरवायझर असेल, त्यानंतर लॅब टेक्निशियन असेल, हे सर्व पदे त्यासोबतच मग स्टाफ नर्स पण पदे या ठिकाणी भरली जातात. फॉर एक्झाम्पल प्रसेविका जे ANMचे पद आहेत ते यामध्ये भरले जाणार आहेत. त्यानंतर GNMचे असतील स्टाफ नर्ससाठी, ह्या सर्व पदे यामध्ये भरले जाणार आहेत. जवळपास यामध्ये जे मित्रांनो हे जे आहेत 3,000 प्लस पदे या ठिकाणी स्टाफ नर्सचे असू शकतात. बाकीचे जे 2,000 प्लस पदं आहेत, ही पदे जे आहेत ही जे आहेत बाकीचे जे आहेत त्यामधले भरले जाणार आहेत, जसं की MPW, त्यानंतर लॅब टेक्निशियन वगैरे. सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे पदभरतीच्या सध्या जोरात तयारीमध्ये आहे. ही भरतीचं नोटिफिकेशन लवकरात लवकरच पडू शकणार आहे, त्याला जास्त काही वेळ लागण्याची शक्यता नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये पहा, विधी व न्याय विभागमधील जे आहेत ज्यामध्ये 3,500 पदे जे आहेत जवळपास या ठिकाणी पडणार आहेत मित्रांनो. त्यानंतर तलाठी जे आहे, तलाठीमध्ये जवळपास 2,000 पदे. आता बऱ्याच विद्यार्थी जे आहेत आपले MPSCचा पण अभ्यास करतात, ज्यांचं BSc वगैरे झालेलं आहे, BSc झालेले बरेच विद्यार्थी MPSC वगैरे करतात, त्यामध्ये त्यांनी दुसरे पण पदे जे आहेत ते अटेम्प्ट देत असतात. तर त्यामध्ये तलाठीसाठी पहा जवळपास 2,000 पदांची या ठिकाणी ही अपडेट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कृषी सेवकमध्ये 1,100 प्लस पदे या ठिकाणी असणार आहेत, जे की 1,100 जवळपास या ठिकाणी पदे कृषी सेवकमध्ये असतील मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पहा या ठिकाणी आहे MPSC ग्रुप Cमध्ये. MPSC ग्रुप Cमध्ये जे आहेत 7,000 प्लस पदे हे असू शकतात. ठीक आहे, 7,000 प्लस पदे यामध्ये असू शकतात. त्यानंतर नगर परिषदमध्ये पहा मित्रांनो जे आहे आपल्याला या ठिकाणी सार्वजनिक जे आरोग्य विभाग आहे त्यामधून काही आरोग्य विभागाचे पदे भरले जातात आणि काही पदे जे आहेत नगर परिषदेमध्ये जे आहेत त्यामध्ये पण आरोग्य विभागाचे पदे असतात, जसे की ANM GNM असतील, हे पदे पण जे आहेत नगर परिषदमध्ये भरले जातात. तर यामध्ये पण आपल्या आरोग्य विभागाचे पदे असणार आहेत, तर अभ्यास करणं गरजेचं आहे. जवळपास 3,500 पदे यामध्ये असणार आहेत. त्यानंतर पहा आपलं DMR जे आहे, DMRमध्ये क्लार्क आणि नर्सिंग, कारण हे जो मी 2 का मेन्शन केलेलं आहे, कारण बाकीचे फार्मसिस्ट वगैरे जे आहेत ते सर्व पदं जे आहेत ऑलरेडी ते भरले गेलेले आहेत. ठीक आहे, सर्वांनाच माहिती आहे, त्याविषयी आपण बरंच अपडेट पण दिलेलं आहे. ते सर्व पदे जे आहेत त्याचा मेरिट लिस्ट लागलेलं आहे, सर्व गोष्टी त्याच्या प्रोसेस झालेल्या आहेत मित्रांनो. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ते सर्व प्रोसेस चालू आहेत. तर पहा त्यानंतर उरलेली जी गोष्ट आहे त्यामध्ये DMRमध्ये स्टाफ नर्सचे हे पद आहे,
खूप महत्त्वाचं, ज्यामध्ये जवळपास 2000 पदे जे आहेत या ठिकाणी स्टाफ नर्सचे फक्त असणार आहेत मित्रांनो. स्टाफ नर्स या पदासाठी 2000 पदे असणार आहेत. तर खूप चांगली सुवर्णसंधी आहे. अभ्यास करत नसाल तर अभ्यासाला लागा. खूप चांगलं आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. एकदाच भेटतं कोणतंही, पण नंतर तुम्ही जर या ठिकाणी जर मागे पडले तर तुम्हाला या ठिकाणी चान्स नसणार आहे मित्रांनो. त्यानंतर आहे ऑल झेडपी. या ठिकाणी परत सांगतो तुम्हाला, झेडपीमध्ये पण आपले जे आहे ते आरोग्य विभागाचे पदे असतात. ठीक आहे. झेडपीमधून जे जसं की MPW असेल, त्यानंतर ANM असेल, हे पदे पण झेडपीमधून भरले जातात. GNM असेल, ठीक आहे. तर हे पदे पण जे आहेत झेडपीमधून भरले जातात. तर त्यासाठी झेडपीमध्ये जवळपास 10,000 प्लस पदे या ठिकाणी आहेत मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला जवळपास पहा एक 2 ते 3,000 पदे या ठिकाणी आपल्याला आरोग्य विभागाची या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. जवळपास तुम्हाला सांगतो, सर्वच पकडलं तर आपला 8,000चा आरोग्य विभागाचा आकडा आहे सर्व, ठीक आहे, कमी जास्त. तर त्यासाठी खूप चांगली न्यूज असणार आहे ही. त्यानंतर पहा या ठिकाणी पुरवठा निरीक्षक जे आहे त्यामध्ये पण वॅकन्सी आहे. त्यानंतर रेशीम संचालनालय, पशुधन पर्यवेक्षक आणि महानगरपालिका, ठीक आहे. आता महानगरपालिकेमध्ये पण आपले पद असतात, सर्वांनाच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका, हे जे मोठे मोठे आहेत. आता ठाण्याचं तर चालू आहे प्रोसेस. त्यानंतर NMMC जे आहे कोर्टामध्ये गेलेलं आहे. त्यानंतर बाकीचे जे नगरपालिका आहेत, असेच नगरपालिका वगैरे जे आहेत महानगरपालिका मोठे मोठे, त्या ठिकाणची पण वॅकन्सी असते. त्यामध्ये पण आरोग्य विभागाचे पदे असतात मित्रांनो, ठीक आहे. तर हे सर्व पदे हे येणार आहेत मित्रांनो. फक्त आत्तापर्यंत का थांबून होतं, कारण इलेक्शनचं प्रोसेस चालू होतं. इलेक्शनचं सर्व गोष्टी आता जवळपास कवर झालेल्या आहेत. आचारसंहिता पण संपलेली आहे. आता जे आहे फक्त एकच काम आहे, ते म्हणजे भरती, ठीक आहे. तर महाराष्ट्र शासनानं आत्ताच एक आपण न्यूजमध्ये पण पाहिलं की 70,000 जवळपास पदे जे आहेत भरणार आहे म्हणून असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये ज्यांचे सेवा प्रवेश नियम, ज्यांचं रिक्रुटमेंट रूल्स जे आहेत ते तयार झालेले आहेत, त्यांना भरतीला काय मार्ग मोकळा झालेला आहे. आणि ज्यांचे प्रोसेसमध्ये आहेत ते पूर्ण झाल्यानंतर सर्व भरती वगैरे पण त्यामध्ये कंप्लीट होणार आहे मित्रांनो. हे सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. अभ्यास करणं पण तुमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता हे झालं भरतीच्या संदर्भामध्ये. त्यानंतर एक तुमच्यासाठी एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट सांगतो मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रांनो पहा, भरती येणार आहे, तुम्हाला ती तर माहिती मी दिलेली आहे. आता येणार आहे तर तुमची तयारी चालू आहे का? जर चालू नसेल तर तयारी चालू करा. आणि जर चालू केला असेल, जर तुम्हाला क्लासेस शोधत असाल तर तुमच्यासाठी DMARसाठी आणि DHS, RRB, नॉर्सेट, ESIC ही सर्व बॅचेस जे आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत. याचं नाव आहे सक्सेस करिअर अकॅडमी. तुम्हाला ऑनलाईन बॅच या ठिकाणी भेटते मित्रांनो. ऑफलाईन पण बॅच आहे, जी की आता 11 फेब्रुवारीपासून चालू झालेली आहे. जवळपास 2-4 दिवस झाले ते ऑफलाईन चालू झालेली आहे. नाशिकमध्ये ऑनलाईन बॅच तुम्ही करू शकता मित्रांनो. ऑनलाईन तुम्ही कुठे पण बसून करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी असणार आहे. सर्व बॅचेस तुम्हाला या ठिकाणी जे आहेत DMAR, DHS, RRB, SIC वगैरे करता येतात. फीस तुमची यामध्ये खूप कमी असणार आहे, 2500 जवळपास, म्हणजेच 2,499 रुपये या ठिकाणी तुम्हाला ही फीस असणार आहे मित्रांनो. अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक असतील. लाईव्ह अँड रेकॉर्डेड तुम्हाला क्लासेस भेटतील. आगामी परीक्षेची पूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जातील. आणि टेक्निकल, नॉन टेक्निकल म्हणजेच तांत्रिक व तांत्रिक पूर्ण अभ्यासक्रम तुमचा या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. नंबर या ठिकाणी दिलेला आहे. अडचण येत असेल तर या नंबरला कॉल करा. आणि जॉईन करण्याची सोपी प्रोसेस आहे. प्लेस्टोरवर जायचं मित्रांनो. त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर सक्सेस करिअर अकॅडमी जे आहे हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं लोगो येऊन जातो. ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जी बॅच लावायची ती ऑनलाईन बॅच तुम्ही लावू शकता मित्रांनो. खूप चांगली या ठिकाणी एक्सपर्टद्वारे या ठिकाणी शिकवलं जातं, जेणेकरून तुमचं जे आहे यामध्ये DMARS, DHS असेल, कोणतेही भरतीचं गव्हर्नमेंट शासकीयचं अभ्यास असेल, तयारी असेल, तर त्यांच्यासाठी तुम्हाला एक या ठिकाणी खूप चांगले क्लासेस अवेलेबल आहेत मित्रांनो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.